राष्ट्रगीत शुरू करेंगे। रुक। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग। विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग। तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे। गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय। सपनों को बस्ते में रख कर चले हम। उम्मीदों के पथ पर घर से चले हम। सपनों को बस्ते में रख कर चले हम। उम्मीदों के पथ पर घर से चले हम। स्कूल 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 चले हम। स्कूल चले हम। स्कूल चले हम। पापा, अगर मैं अफसर बन गई तो आपको मुझ पर नाज होगा ना? हम जो बन ना सके थे कभी, काटी जैसी भी हो जिंदगी, पर अपने बच्चों को हम देंगे उनकी राहें। स्कूल 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 चले हम। स्कूल 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 चले हम। स्कूल 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 चले हम। स्कूल 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 चले हम।
हेच असं आहे की ज्याला तुम्ही अवघड अवघड म्हणता. गणित विषय आपला दोन्ही बॅचला गणित मी शिकवत होतो आणि फक्त 10वीलाच गणित शिकवलं. किती वर्ष? 31 वर्ष 10वीला गणित शिकवलं. 10वीच्या दोन्ही बॅच किंवा तिन्ही बॅच मी कव्हर करायचो आणि खालचे जे वर्ग आहेत तुमचे 9वी 8वी 7वी जगदाळे सर आणि वारे येणार वारे 5वी 6वी 7वीचे वर्ग गणिताचे घ्यायचे आणि पुन्हा देशपांडे घ्यायचे. पुन्हा हे चौधरी सर काय घ्यायचे त्यांची नंबर लागली. तर गणित विषय हा सोपा कधी वाटतो की ज्या वेळेस आपल्याला तरच आपला आयुष्यातील हिशोब जर करायचा असला तर त्या पाड्याची फार गरज आहे आपल्याला. 2 पासून 30 पर्यंतचे पाढे टाकून आवश्यक होतो. जिथं दररोज घेत होतो शाळा सुटायच्या टायमाला. पाठ असल्यानंतरच मग पुन्हा आपणाला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हा फार आवश्यक आहे. त्याची गरज आता तुम्हाला वाटत असणार आहे कारण तुमची मुलं मुली एखाद्या वेळेस आता कोणाला सुद्धा असतील आणि उशिरा येण्याचं कारण सांग. बारंबार 13 14 15 या उशीर का? जर 15 गुणिले 15 16चा पाढा येतो. 16 येतो. हुशार आहे. सुन लो जरा हाँ अपना ये कहना, जीना हो तो अपन के जैसे ही जीना। गाड़ी बंगला नहीं ना सही ना सही, बैंक बैलेंस नहीं ना सही ना सही। राहुल गायकवाड सरांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षाने धरून पावण्याचं या ठिकाणी निवड करावी आणि पुढील कार्यक्रमात विनंती करतो।
आहे त्याप्रमाणे आज आम्ही दस्तपुरुष तुमच्या समोर उभा आहोत याचं देखील आपल्याला मोठ्या कौतुकाने सांगावं वाटतं. गुरुर्विष्णू मंत्र आहे वेगळा, हा स्वागताचा सोहळा, हा स्वागताचा सोहळा, हा स्वागताचा सोहळा. अमृताच्या या क्षणाने मोहरावी फुलपाने,
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण महर्षी माननीय श्री श्रू साहेब, त्याचबरोबर ज्यांनी आमचं जीवन घडवण्यामध्ये एक मोलाचं योगदान दिलं, आमच्या जीवनातल्या सर्व पैलूंना ज्यांनी झिजवून एवढं चमत्कार केलं, असे सर्व आमचे गुरुवर्य समोर उपस्थित सर्व माझे मित्र आणि मैत्रिणी. तसं वास्तविक पाहता बऱ्याच दिवसांनी मैत्रिणी हा शब्द उच्चारायला मिळाला, त्याचं समाधान वाटलं. वास्तविक पाहता आज प्रस्तावित करण्याची जबाबदारी माझ्यावरती दिली. शाळेमध्ये असताना कधीही मी कुठलं भाषण केलं नाही, तरी प्रास्ताविकाची जबाबदारी माझ्यावरती दिली. एवढं मोठं धाडस हे संयोजकांनी केलं, याचं बरं वाटलं. वास्तविक पाहता हा गेट टुगेदरचा कार्यक्रम करावायचा हे अनेक वर्षापासून सुरू होतं. सुरुवातीला फक्त मुलांचा व्हॉट्सअपचा ग्रुप होता. तो मुलांचा व्हॉट्सअपचा ग्रुप बनवण्याची जबाबदारी किंवा सुरुवात राहुल सोनवणे असतील, लोखंडे असेल, हे अशाच काही अवली मुलांनी याची सुरुवात केली आणि सुरुवातीला फक्त आमचा व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केला. तसे आम्ही मार्च 99ला पास झालेले मुलं, 10वीपर्यंत कधी मोबाईल पाहिला नाही, अशा मुलांचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्याचं मोठं काम ह्या 2-3 मुलांनी सुरुवातीला केलं. आणि मग तिथून त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला बरेच मेसेज येत गेले. आणि मग काही वेळेस मग ते असे ग्रुप आहेत, असे काय मेसेज येत गेले की आपल्या मुंबई एखादा गेट टुगेदरचा कार्यक्रम करू. आणि मग तसं नियोजन ठरलं. तशी सुरुवातीला जे काय भूमचे सर्व लोकल मेंबर आहेत ते जमा झाले आणि मग तारीख ठरली. पण त्याच्यापैकी एक जण असं म्हणला की गेट टुगेदर आपण करू, त्याबद्दल वाद नाही, पण गेट टुगेदरला मुली पाहिजे, त्यांच्याशिवाय रंग येणार नाही. मग ही जी काय जबाबदारी आहे, ही जबाबदारी वाघमारेनं अतिशय उत्कृष्टपणे पार पाडली. आणि मग आम्ही हे 5-6 मुलं थेट वाघमारेच्या घरी धडक मारली आणि मग हे सर्व मुली आणण्याचं काम हे तिने केलं. त्याच्यामुळे ह्या सर्व लोकल मेंबर्सने एक खूप कष्टाने या कार्यक्रमाला सुरुवात केली. तसं वास्तविक पाहता आम्ही शाळेमध्ये असताना आम्हाला असं नेहमी वाटायचं, जर एखादं कॉलेजचं मुलगा किंवा मुलगी दिसली की आम्हाला त्यांच्याकडे बघून हेवा वाटायचा की कॉलेजचं वातावरण खूप छान आहे. म्हणजे आम्ही शाळेमध्ये असताना असं वाटायचं की कॉलेजचं वातावरण खूप चांगलं आहे, आम्हाला लवकरात लवकर कॉलेजला जायला मिळावं. पण जेव्हा कॉलेजला गेलो तेव्हा समजलं की शाळा भारी होती. मग त्याच्यामुळे मग हे सर्व गेट टुगेदरचा कार्यक्रम हा मी ठरवला गेला. आता सकाळपासून बरेचसे मुलं मुली एकत्र येतात, एकत्र फिरतात. बऱ्याच जणांचे चेहरे सुद्धा ओळखता येत नाही, विशेषतः मुलींचे. मावटे कविता होती होते, ओळखणार का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दम देणे केसावरती पाणी. त्या कवितेच्या काही मुली मला सुरुवातीला आठवल्या की अक्षर वास्तविक पाहता आता सरांस प्रत्येक सरांना आम्ही सगळे ओळखतो, परंतु सरांना सुद्धा आमचे चेहरे फारसे ओळखीचे नाही. आता वर्गामध्ये शक्यतो 2 मुलं किंवा 2 मुली लक्षात राहतात. विशेषतः 2 मुलांचं सांगतो. जे मुलं वर्गात सर्वात हुशार आहे ते एक लक्षात राहतात आणि जे सर्वात गुंड आहे असे गुंड एक लक्षात राहतात. हे 2 मुलं फक्त वर्गात लक्षात राहतात, मधले लक्षात राहत नाही. त्या मधल्यामध्ये मी एक आहे. आता मुलींचं थोडे वेगळे जरा. मुलींचं एक तर सर्वात हुशार मुलगी एक लक्षात राहते किंवा सर्वात सुंदर मुलगी एक लक्षात राहते. तर याचा थोडस जरा वेगळा आहे. वास्तविक पाहता अलीकडच्या काळामध्ये 1ली-2रीचे मुलं सुद्धा आउट ऑफ स्टेट सहलीला जातात. आमची सहल म्हणजे आलमप्रभू. तो काळ आम्ही अनुभवले. म्हणजे आमची सहल म्हणजे आलमप्रभू. जर एखादा 26 जानेवारीचा कार्यक्रम आला, 15 ऑगस्टचा कार्यक्रम आला, तर आम्ही तांब्यामध्ये कोळसा टाकून इस्त्री केलेली मुलं.
ड्रेसपर्यंत, जीन्स पासून फॉर्मल ड्रेसपर्यंत, पॉकेट मनी पासून पगारापर्यंत, पॉकेट मनी पासून पगारापर्यंत, प्रेयसी पासून पत्नीपर्यंत, पॉकेट मनी पासून पगारापर्यंत, प्रेयसी पासून पत्नीपर्यंत. पण मित्र मात्र तेच राहतात आणि मित्र मात्र तेच राहतात. एवढं बोलून पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. याच प्रकारे झालेली ही सुरुवात आणि याच्यानंतर जे विचारांना नवदिशा मिळाली आणि त्या विचारातून बोलण्यामध्ये जी सुसूत्रता आली, त्याला हे सर्व गुरुजन कारणीभूत आहेत. यांच्यासाठी एका जोरदार टाळ्या होत्या. विचार पुष्प गुंफण्याच्या अगोदर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचारांना आणि विचारांना प्रथमतः नमन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय शिक्षण प्रसारक मंडळ मूम यांचे अध्यक्ष, यांचे संस्थापक सचिव माननीय R.D. सूळ सर, प्रमुख पाहुणे शेळके सर, वाघमारे सर आणि इथे जमलेले सर्व गुरुजन, माझे बालमित्र, आज आपण इथं उपस्थित आहोत. या उपस्थितीमध्ये मी पाहतोय की सकाळपासूनच आपल्या चेहऱ्यावरती एक प्रकारचा आनंद आहे. सर्वजण उत्साहित आहेत. पण या उत्साहामध्ये एक प्रकारचं दुःख लपलेलं आहे. ते दुःख असं आहे की खूप उशीर झाला. हे गेट टुगेदर घेण्यासाठी खूप उशीर झाला. कारण काही लोक हे आपल्याला कायमची सोडून गेले. त्याच्यामध्ये प्रमुखतः नाव घेण्यासारखं असेल ते म्हणजे माझे मुख्याध्यापक असणारे पालके सर. आपल्याला इतिहास विषय शिकवणारे गोयकर सर असतील, हिंदी विषय शिकवणारे सुपेकर सर असतील, हिस्ती सर असतील, सुपेकर मामा असतील, गेवारे मॅडम असतील, अमृषी देवकते मामा असतील. आता कालच्या उन्हाळ्यामध्ये आमचे सहकारी सेवक अशोक सुरवसे मामा असतील. तर विद्यार्थ्यांमध्ये ज्याला मी माझी उशी समजायचो आणि त्याच्या पायाला टेकून बसायचो असा माझा मित्र नाजिम शेख असेल, मुकुंद शेळके, बाळासाहेब टक्के, आप्पा देवरे, हे लोक कायमचीच आपल्याला सोडून गेली. आज आपण इथे जमलेलोच आहोत तर त्यांना आपण 2 मिनिटं उभा राहून श्रद्धांजली अर्पण करू. जसं मिलिंद सरांनी मगाशी सांगितलं की हे नियोजन ठरलं, नियोजनाची तयारी चालू झाली, कुठे नियोजन करायचं, कसं नियोजन करायचं. माझ्यापर्यंत ज्यावेळेस विषय आला त्यावेळेस म्हणलं की आपली शाळा, आणि मला माहित होतं की शाळेमध्ये जी सोय होणार आहे ती बाहेर कुठे होत नाही. शाळेमध्ये तुम्ही जी बघितलेली शाळा होती, आपण जी वर्गात बसलेली शाळा होती, अन्न आणि ही शाळा जशी गुणवत्तेत पुढे होती तशी या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये, या इमारतीमध्ये ही पुढे आणण्याचं कार्य हे आपले आदरणीय सुळा अण्णा यांनी चांगल्या प्रकारे केले आहे. अण्णा नेहमी भाषणात सांगतात की शाळेने विद्यार्थ्यांसाठी खूप काही केलेलं आहे, निश्चितच केलेलं आहे, खूप काही केलेलं आहे. मी एक गोष्ट सांगतो अण्णा की आमच्या बॅचने शाळेसाठी काय केलं. ही बॅच अशी होती
98-99 ची बॅच, याच्या अगोदरचा जो रिझल्ट होता, याच्या अगोदर या शाळेचे कॉम्पिटिशन चालायचं भूममध्ये शाळेमध्ये, 99च्या बॅचने बाकीच्या शाळेला 3 स्वीप दिलेली होती. जवळपास 10 विद्यार्थी असे होते की पूर्ण तालुक्यातून पहिले 10 आपलेच होते. इतक्या मोठ्या प्रमाणात यश आमच्या बॅचने मिळवलेलं होतं. माझ्यासारखा एक, जसं मिलिंद सांगितलं, आम्ही मध्ये होतो, आम्हाला ओळखतच नाही. मी सकाळपासून मी ओळख करून देतोय, माझी ओळख सांगता सांगता मला कंटाळा आलाय. शिक्षक लोक सगळे ओळखताय कारण काम करतोय मी आता तिथं. पुणेसारखी एक ओळख करून द्यायची माझी राहिली, वाघमारी सर माझे सासरे. त्यांच्या नावाने पण ओळखतात, वाघमारी सरांचा जावई, अशा नावाने पण माझी ओळख. अशा स्वरूपाची ही ओळख घेऊन आज आपण इथं आलेलो आहोत. मला अभिमान आहे की या स्थानिक लोकांनी जसं इथं काम केलं आणि आपल्याला इथं सगळ्यांना आमंत्रित केलं, बाहेरगावच्या लोकांनी आम्हाला ती मुलाची ओळखलं का सर. मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसावरती हळूच बसला, नंतर असला, बोलला वरती पाहून, गंगामाई वाहून आली, गेली घरट्यात राहून. माहेर वाशिन पोरी सारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे. खिशाकडे हात जातात, हसत हसत होता. सरांना परिस्थिती जाणीव झाली. सरांना वाटलं की मदत करावी. जशी या गुरुजनांनी मदत करून बरेच विद्यार्थी घडवले, सरांना वाटलं आर्थिक अपेक्षेसाठी आलाय का काय, म्हणून सरांनी खिशाकडे हात घातला. त्यावेळेस तो काय म्हणतोय, खिशाकडे हात जातात, हसत हसत उठला, पैसे नको सर. थोडा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ. हा कार्यक्रम आयोजित केला, ज्यांना ही कल्पना सुचली असे आमचे सर्व वर्गमित्र, सर्वच वर्गमित्र, त्याचप्रमाणे आदरणीय व्यासपीठावर असलेले गुरुजन वर्ग, त्यामध्ये सुळगुरुजी असतील, जगरे सर असतील, सर्वच उगनमुगले सर असतील, त्यामध्ये हे आयोजन करणे, त्यामध्ये स्थानिक आपले मित्रमंडळी, त्यामध्ये राहुल सर, त्या ठिकाणी राहुलजी गायकवाड, त्याचप्रमाणे शिवाजीराव पाटील, त्याचप्रमाणे अजून मिलिंदजी शिंदे, अनेक विद्यार्थ्यांनी, किरणजी आमचे सहकारी मित्र किरणजी खुणे यांनी उत्कृष्ट पद्धतीचं असं हे आयोजन नियोजन केलं. त्याबद्दल सर्वांचं या आयोजन केलं, सगळ्यांना आपल्या इथपर्यंत आणण्याचं ज्यांनी काम केलं, खऱ्या अर्थाने त्यांना पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो. तर सांगायचं झालं तर मित्रांनो, कालच त्या ठिकाणी, परवा त्या ठिकाणी देहू ते पंढरपूर आणि आळंदी ते पंढरपूर अशी आपली हा पालखी सोहळा त्या ठिकाणी निघाला. आणि आज पुण्यावरून मला वाटतं येवरच्या त्या बाजूला चाललेला आहे. अशा पद्धतीने आज भागवती एकादश पण आहे. आता सांगितलं की पुढचं मला भारतीय संप्रदायावर पुढचं बोलावं लागणार. हरिभक्त परायण म्हणल्यानंतर सरांनी सांगितलं की हरिभक्त परायण म्हणल्यानंतर पुढचं मी माहिती देतो. एकादश असल्यामुळं महाराष्ट्रातून विविध ठिकाणून आपली वारकरी संप्रदाय हा पंढरपूरला विठ्ठलाच्या भेटीला जात असतो. त्याला विठ्ठलाला भेटल्यानंतरची आनंद निर्माण होतो. जो आनंद, तसाच आनंद सर आज आम्हाला या ठिकाणी आपण गुरुजन वर्ग भेटला, आमचे प्रेमळ सगळा वर्ग मित्र त्या ठिकाणी भेटल्या. त्या ठिकाणी आमच्या या मैत्रिणी सुद्धा आम्हाला आज या ठिकाणी भेटल्या. आणि वारकरी संप्रदायातील लोकांना जेव्हा विठ्ठलाला भेटल्यानंतरचा जो आनंद होतो, तसाच पद्धतीचा आज आपण या ठिकाणी आम्हाला आनंद झालेला आहे. खरं तर सांगायचं झालं तर या ठिकाणी मी सर माझी वैयक्तिक माझं नाव विक्रम पाटोळे, मी पुणे महानगरपालिकेमध्ये छोटे छोटे कॉन्ट्रॅक्टर यांचे काम करतो. हे करत असताना त्या ठिकाणी हा वडिलोपार्जित व्यवसायाची त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पुढे नेला. आणि आपल्या या काम करीत असताना खऱ्या अर्थानं सामाजिक कार्याची
सामाजिक बांधिलकी म्हणून मी त्या ठिकाणी आपला उद्याच माझा 8वं वर्ष आहे अनाळा नगरीमध्ये फेसारला माहिती हे 8 वर्ष झालं 350 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप त्या ठिकाणी करत असतो. गावामध्ये सुद्धा आमचं छोटंसं गाव आहे, माझी 32 गुंठ जागा त्या ठिकाणी होती. मी शाळेला देण्यासाठी शाळेला दान केलेलं आहे. ती पेपरला मला वाटतं मागच्या 15 दिवसात पेपरला पण असते. त्याला सबक म्हणून शिवाजीराव पाटलांना माहिती. धार्मिक काम करीत असताना त्या ठिकाणी गावामध्ये 2 मंदिरे बांधली. त्याला शिवाजीराव तुम्ही साक्षीदार आहेत. त्याच पद्धतीने आता तिसरं एक मंदिर देवीचं धरले. आता 2 देवाची झाली. आता एक देवीचं आपल्या बरमाळ्याच्या पाठीवर चालू आहे काम. हे सामाजिक करत असताना शैक्षणिक काम सुद्धा मी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो. धार्मिक काम सुद्धा त्या ठिकाणी करतो. आळंदीला आपली त्या ठिकाणी एक सप्त्यामध्ये पंगत असते. गावात माझ्यासोबत एक त्या ठिकाणी शेवटची आपली सांगताची जी पंगत असते मोठी सर ती करीत असतो. असं सामाजिक कार्य करावं अशी मला त्या ठिकाणी आवड निर्माण झाली आणि त्यातूनच मग हे मी आज तुम्ही जे सांगता ते कसा घडलो की पैसे तर सगळ्याला सांगायचं तात्पर्य काय की स्वतःसाठी तर सगळ्यांना राखायचे, परंतु ह्या समाजासाठी किंवा इतरांसाठी जगणं हेच खरं मी म्हणतोय हे जीवन आहे. आणि आपण सर्वांनी त्या ठिकाणी एकच संदेश देईन की बाबा हा आनंद जो आहे हा आनंद खऱ्या अर्थाने आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे. आनंद वाटा, आनंद लुटा, हेच खरं त्या ठिकाणी जीवन आहे. या लहानपणीच्या आठवणीचा जागृत होत असताना हा कार्यक्रम याच प्राधान्यामध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थाने मला इथं आल्यानंतर जुन्या लहानपणीच्या सर्व आठवणी जागृत झाल्या. त्याचं थोडंसं अनुकरण केलं. मी म्हटलं बाबा आपण पण ही कविता म्हणली पाहिजे म्हणून थोडंसं आपल्या समोर एक गाणं शिकतो. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझे, एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी, मित्र असेल जवळ जर मनासारखा, मित्र वनव्यामध्ये शिवाजीराव तुमच्या उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मैत्री चाटते गाय होऊन म्हणा, मैत्री चाटते गाय होऊन म्हणा, जाबिला तुकीला वासरासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, चालताना मध्ये रात्र आली कधी, चालताना मध्ये रात्र आली कधी, मित्र येतो पुढे काजव्यासारखा, दुःख अडवायाला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. अजून का इथून अनेकांना भरपूर बोलायचं. सर आलेले आहेत, त्यांच्या गाण्याच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. जेव्हा केक टुगेदरचा कार्यक्रम ठरवायचा होता प्रत्येकाचे वेगवेगळे उद्देश होते. काहींना मैत्रिणींना भेटायचं होतं, काही मित्रांना भेटायचं होतं, पण माझा उद्देश हा शाळेला आर्ट डिस्कस करायचा होता मला. कारण खूप कमी लोकांना माहिती आहे की आयुष्यात जे काही मी आज आहे ते केवळ या शिक्षकांमध्ये. मी 11वीला जेव्हा राजश्री शाहू कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं होतं तेव्हा कॉलेज फीस भरायची 6,000 रुपये. त्यावेळी फीस माझ्याकडे नव्हती, पैसे नव्हते. तेव्हा शिक्षकांनी सर्वांनी वर्गणी करून ते मला पैसे दिले होते. आणि जो आत्मविश्वास शिक्षकांनी दिला की तू आयुष्यात करू शकतो, कारण जी परिस्थिती होती ती खूप कठीण होती आणि मला खरंच वाटत नव्हतं, मला असं वाटतं की मी शिक्षक होईल. पण प्रत्येक सरांनी म्हणजे आता RDSO असतील, JDSO सरांना मला उल्लेख करावा वाटतो. फुलवारी सर, पेटराय सर, कवाळे सर, शेंके सर, वाघमारे सर, त्या सर्वांनी खूप मदत केलेली आहे आणि त्या मदतीमुळेच मी आज या पदावर पोहोचलेलो आहे. आणि जास्त वेळ घेणार नाही,
पण मला आवर्जून एक सांगायला वाटतं की असा कोणी विद्यार्थी असेल की ज्याला पैशामुळे अडचण येत असेल, प्लीज मला कॉन्टॅक्ट करा. आय एम व्हेरी हॅपी टू हेल्प यू. कारण या शाळेला बांधून देणं लागलं आहे आणि मी ते करण्यासाठी उत्सुक असेल. शिक्षकांना माझी विनंती आहे की असं कोणी विद्यार्थी असेल की ज्याला पैशामुळे अडचण येत असेल तर प्लीज मला कळवा. आय विल डू इट. तर बस आय थिंक मी जास्त वेळ घेणार नाही. थँक्यू सो मच. थँक्यू सर. कार्यक्रमाचे अध्यक्ष सर, माझे शिक्षक वृंद, दत्ताळे सर, गोलमुळे सर, इतर सर्व शिक्षक, मित्र व मैत्रिणी, खरं तर सांगायचं म्हणजे आज आपण साधारणतः 26 वर्षांनी एकत्र येतो. साधारणतः एक 8 दिवसापूर्वी मला वकील साहेबांचा फोन आला की आपण आपलं गेट टुगेदर ठेवतोय, मला यावं लागतंय. तर त्यावेळेस मी त्यांना कळवलं की अतिशय चांगली कल्पना आहे, आपण एकूण 26 वर्षानंतर एकत्र भेटतोय, अतिशय चांगला उपक्रम आहे, नक्की करा, आयोजित आम्ही नक्की येऊ. मित्रांनो, जर आपण पाहिलं तर 1999 साली आपण ह्या ठिकाणाहून 10वी पास होऊन गेलो, TC घेऊन गेलो. त्यानंतर 26 वर्षांनी आपण या स्कूलमध्ये आलो. स्कूलमध्ये भरपूर बदल दिसतोय आपल्याला. आपण ज्यावेळेस बसत होतो त्यावेळेस खाली बेंचवर बसायचो, खाली वाळू असायची, समोर आपण खेळायचो, बागडायचो. ह्याच स्कूलमध्ये शिकलो आपण आणि हे रोज आपण उत्तम भरारी घेतली. आपण जर पाहिलं 1999ला पासआउट झाल्यानंतर आपल्यापैकी जे बॅचमध्ये होते, आपण त्यावेळेस ह्या तालुक्यामध्ये आपल्याच बॅचमधला पहिला विद्यार्थी आला होता आणि तेव्हापासून रवींद्र हायस्कूल ही तालुक्यामध्ये पहिला येणारा विद्यार्थी हा 10वीमध्ये असायचा, रवींद्र हायस्कूलचाच असायचा. बघितलं आपण तर बरेच जण आपल्यामधले काही वकील झालेत, काही डॉक्टर आहेत, काही इंजिनियर आहेत, काही न्यायाधीश झालेले आहेत, काही उत्तम शेतकरी आहेत, काही क्लास 1च्या पोस्ट आहेत. आपल्या बरेचशा जणांचा परिचय आलेला आहे. आपण ह्यानंतर एकत्र परिचय करून घेणार आहेत, एकमेकांना सहाय्य करणार आहेत, एकमेकांचे आपण हितपूत जाणणार आहेत. मित्रांनो, आपण 26 वर्षांनी एकत्र आलो. बरेच जणांना असं की एकमेकाचे चेहरे ओळखत, पण नाव सांगितल्यानंतर बरोबर कळतं की आपला हा हे ओळखत आपला होता बरोबर. तर मित्रांनो, आपण जर पाहिलं तर मी साधारणतः 8वी ते 10वी या शाळेमध्ये शिकलो. 8वी 9वीमध्ये मला शिक्षक होते जगदाळे सर, ते गणित शिकवायचे आणि त्यांचा ट्युशनचा तास असा सकाळी 7 वाजता. माझं गाव असायचं चिंचोली, तिथून 5 किलोमीटर इथून, आणि गाडी असायची 8 वाजता. सरांचा तास असायचा 7 वाजता. तर तुम्हाला सांगायचं मित्रांनो, मी सकाळी 6 वाजता चालत यायचो सरांच्या क्लासला आणि क्लास झाल्यानंतर 8 वाजता चालत जाऊन नंतर आणखी ट्युशनला 10 वाजता येऊन आपलं रेग्युलर स्कूल करायचं, अटेंड करायचं. तसं जर पाहिलं तर मी इथून पासआउट झाल्यानंतर पुणे या ठिकाणी DY पाटीलला लॉ कॉलेज केलं. लॉ झाल्यानंतर मी पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये उत्तम प्रकारे वकिली करतोय. आज रोजी माझं स्वतःचं ऑफिस आहे चिंचवडला. तसेच माझ्याकडे 4-5 ज्युनियर आहेत. कोर्टामध्ये माझं चेंबर आहे शिवाजीनगर कोर्टामध्ये. जरी कुणाला काही गरज लागली, आवश्यकता भासली, एक मित्र म्हणून, हक्काचा दोस्त म्हणून तुम्ही कधी या, कुठल्याही मित्राला अवश्य ते सहकार्य करेल. आणि इथून पुढे जरी आपल्याला एकमेकाला कुणाची गरज लागली, आपला ग्रुप बांधलाय, आपण एकमेकाला सहकार्य करू व आपले आपण व्यवस्थित इथून पुढं सहकार्य करू. तर मला सांगायचं असं की जगदाळे सर यांच्यामुळे मी घडलो. जगदाळे सरांनी मला गणितामध्ये तरबेज केलं. मला गणित काही जमत नव्हते. जगदाळे सरांनी 9वीमध्ये मला ज्यावेळेस क्लास घेतला त्यावेळेस माझ्याकडून त्यांनी फी पण घेतली नाही. तर 1 वर्ष मी पूर्ण सकाळी 6 ते सकाळी 7 वाजता ह्या शाळेमध्ये येत होतो पायी. त्यामुळे सरांचं पण खूप खूप आभार आहे. आणि मला इथं बोलण्याची संधी दिली. तिथं आपल्या कार्यक्रम आयोजित केले. पंडित वकील साहेब आहेत, किरण सर आहेत, त्यांचं पण सर्व माननीय गुरुजन वर्ग आणि 26 वर्षानंतर या ठिकाणी जमलेले सर्व माझे वर्गमित्र आणि मैत्रिणी, आज मला इतका आनंद होतोय म्हणजे मी कधीच विचार केला नव्हता की आपण इतक्या वर्षानंतर एकत्र येऊ आणि अशा रीतीने सर्वजण भेटू. इतक्या वर्षानंतर आपण आज एकत्र आलोय की खरं सांगते, काही क्वचित 8-10 जण जर सोडली तर मला मुलांचे चेहरे सुद्धा आठवत नाहीये. आणि मुलींचं सुद्धा काही जणींचं तसंच होतंय. 1-2 मला अजूनही चेहरे लक्षात येत नाही. म्हणजे बराच काळ लोटलाय, बऱ्याच दिवसानंतर आपण एकत्र आलोय.
पण या ठिकाणी आल्यानंतर म्हणजे माझं महिन्यातून किंवा वर्षातून 1-2दा शाळेमध्ये येणं होतं, कारण या ठिकाणी मीटिंग वगैरे अरेंज केलेल्या असतात आणि त्या निमित्तानं शाळेत येणं होतं आणि जुन्या आठवणींना पुन्हा पुन्हा उजाळा मिळतो. म्हणजे शाळेतल्या आठवणी विसरलेल्या नाहीयेत, पण कोणाचेही चेहरे न पाहिल्यामुळे चेहरे जरा म्हणजे विस्मरणात गेले, परंतु आठवणी मात्र तशाच आहेत. मला एवढं सांगायचं आहे की जेव्हा मी या शाळेमध्ये आले 3री मध्ये, तर या शाळेमध्ये फक्त सुजाता गवळी हिच्यामुळे मी या शाळेमध्ये माझा प्रवेश केला होता, कारण तिनं फारच फोर्स केला. त्यांना आम्ही शेजारीच राहायचो आणि मग तिनं माझ्या वडिलांना बोलून आम्ही या ठिकाणी सुद्धा प्रवेश घेतला. गायकवाड सर म्हटल्याप्रमाणे, राहुलजी गायकवाड सर नाही का म्हटले की समोर आल्यानंतर भाषणाची सुरुवात कशी होते, त्या ठिकाणी जमलेला माझा मित्र मैत्रिणींनो आणि मी माझे भाषण थांबवतो, त्याच पद्धतीनं माझं 4थीचं भाषण झालं होतं. काय मला आठवतं, रेवडकर सर वगैरे होते आणि त्यांनी भाषण स्पर्धा आयोजित केली होती. मला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलायचं होतं आणि मग मी समोर आले, ती माझी पहिलीच वेळ होती आणि समोर आले आणि मी सुद्धा म्हटलं या ठिकाणी जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, आणि मला काय सुचेना, मी ब्लँक झाले, काही सुचत नव्हतं मला आणि मी सरळ गेली. मला काहीच कळलं नाही, मी म्हणजे काही सुचतही नव्हतं मला. मी सरळ गेले आणि जागेवर जाऊन बसले. तरीही मी सर्वांना टाळ्या वाजवायला सांगितलं आणि मी अनुभवलं या शाळेमध्ये जे शिक्षकांनी आम्हाला प्रेम दिलंय. मी 8वीत होते तेव्हा ठरवलं की मी एक शिक्षिकाच होणार, कारण विद्यार्थी इतकं त्या शिक्षकावरती प्रेम केलेले आपण सर्वांनी, कोणतेही शिक्षक असू द्या, शिक्षिका असू द्या, आपण सर्वांनी त्यांना इतकं म्हणजे जीव लावलेला किंवा त्यांनी आपल्याला इतका जीव लावलेला, तर मला असं वाटायचं की इतर कोणतं क्षेत्र निवडण्यापेक्षा आपण शिक्षकी पेशाच निवडावा, कारण ह्या जिवंत लेकरांना घडवण्यामध्ये जो आनंद आहे तो इतर गोष्टींमध्ये क्वचितच मिळेल. हे तेव्हा ठरवलं होतं मी आणि 2003ला माझं B.Ed कम्प्लीट झालं. 2004ला मे मध्ये लग्न झालं आणि जूनमध्ये 15 जून 2004 या दिवशीची माझी पहिली जॉईनिंग डेट आहे आणि तेव्हापासून आज तागायत मी या छोट्या छोट्या चिमुकल्यांमध्ये, आणि विशेष म्हणजे मी प्रायमरी टीचर आहे, म्हणजे लहान मुलांना शिकवते 1 ते 4 वर्गात, आणि जो आनंद मला त्यांच्यामध्ये मिळतो तो आनंद म्हणजे शब्दात मी व्यक्त करू शकत नाही. मी म्हणतोय ना, आज मी जी काही या ठिकाणी उभी आहे ते फक्त त्या लेकरांमुळे, त्या लेकरांमध्ये मी सगळी माझी दुःख जी काही असतील ती विसरते आणि खंबीरपणे समोरच्या परिस्थितीत. तो अभियंता जो आहे तो सकाळी साईडवर गेला की काय त्याला सगळे सिमेंट नाही, वाळून नाही, स्टील नाही अशी गोष्ट असते. एखादा डॉक्टर गेला, डॉक्टर आज पेशंट आहे, चिरफाड करायची, ही करायची, ती करायची, सगळे सुटलेले चेहरे. वकिलाकडे गेला तर तीच परिस्थिती, ह्याची भांडणं झाली, त्याची भांडणं झाली. तुम्ही PSI असता किंवा पोलीस असता, तुमच्याकडे येणारे लोक सगळी तक्रार घेऊन. परंतु आम्ही ज्यावेळेस शाळेत जातो, शाळेमध्ये लहानशी मुलं नटून थटून आलेली असतात, त्यांचा पाहिल्यानंतर आमचा देखील आनंद द्विगुणित होतो. खरोखरच शिक्षक आम्ही झालो हे आमचं भाग्य आहे आणि ते तुमच्या प्रेरणेमुळे झालं सर, हे आम्हाला सांगावंसं वाटतं. पुढच्या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे सिद्धेश्वर. सर्वांचं शिक्षक वर्गांचं स्वागत, सर्व माझे मित्र मंडळी सर्वांचे स्वागत. त्यास जेवढे काय आता डॉक्टर वगैरे जे काही झालेले आहेत यांच्याकडे पाहून मी सगळ्यात जवळ मित्र होतो आणि सर्वात पण मला राष्ट्रपती दिलं आणि ते राष्ट्रपती पद देऊन सर्वांचा विचार करून मी आज PMPL मध्ये पालिकेमध्ये काम करत आहे. एवढे 2 शब्द बोलून मी सर्वांचं आभारी मानतो. जय महाराज. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष सर आणि माझे सगळे उद्योजक जमलेले माझे मित्रमैत्रिणी, इथं जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणी, आजचा दिवस खूपच महत्त्वाचा आहे. मी माझं आयुष्य तिथे आहे. ज्याच्या जमल्यापासून 3ऱ्या वर्षाचा असल्यापासून मी वडिलांसोबत शाळेत येतो. जन्मल्यापासून 3ऱ्या वर्षापासून मी या शाळेत येत होतो, कारण माझे वडील शिक्षक असल्यामुळं
मी वडिलांसोबत शाळा सुरू व्हायच्या अगोदरपासून शाळेत होतो. त्याच्यानंतर पहिलीपासून मी आणि आणखी एक 8-10 लोक असतील इथं, इथे 1st to 10th पर्यंत इथे शिकायला होते. आता याच्यात सांगायचं असं की मग माझा मित्र म्हटल्याप्रमाणे शिक्षकांना 2च मुलं लक्षात राहत असतात, एक हुशार आणि दुसरा गुंड किंवा खोडकर. या दोन्ही पण याच्यामध्ये मी दोन्हीमध्ये पण बसत होतो. त्याच्यामुळे सगळेच मला लक्षात ठेवतील असं मला वाटतंय. शिक्षक तर सगळेच लक्षात ठेवत असतील आणि मित्रमैत्रिणी पण सगळेच लक्षात ठेवत असतील. दुसरं सांगायचं म्हणजे सांगितल्याप्रमाणे मी खोडकर, अभ्यास न करणे मग करणे सगळं करून घेतलं ते माझ्या वडिलांनी. मी मात्र कसा काय होईल काहीही कोणालाही माहिती. मी डॉक्टर होईल असं कोणाला जर सांगितलं तर लोकांना विश्वास बसत नव्हता की हा मुलगा बाबा 10वीच्या नंतर इथून गेल्यानंतर काय करेल, अभ्यास करेल का, गोंधळात हिंडेल का, इथल्यासारखं तुकारगिरी करेल. पण नाही, इथल्या सगळ्या शिक्षकांनी मला अशी शिस्त लावली होती की खूप भारी. इथले सगळे शिक्षक आता सध्या स्टेजवर असले तर प्रत्येक शिक्षकांनी मला मारलंय. प्रत्येक शिक्षकांनी, सरांनी पण मारले, सगळ्या सरांनी पण मारले. पण ते माझ्या फायद्यासाठी आहे हे मला तेव्हा नव्हतं कळत. मला वाटायचं मलाच मारत. पण त्याच्यानंतर लक्षात आलं की नाही बाबा, मला प्रत्येकाने आयुष्यात कसं जगायचं, कसं फाईट करायचं हे शिकवलं. उगल मुगले सरांनी काय शिकवलं मला, NCC मध्ये काय असते शिस्त ती उगल मुगले सरांनी शिकवलं. माझ्या वडिलांनी गणित शिकवलं, शेंडे सरांनी मला पण गणित शिकवलं. आणि या जगामध्ये कसं वागायचं, कोणाबरोबर कधी थांबायचं, कोणाबरोबर कुठं पुढं ढकलायचं तुम्ही शेंडे सरांकडून शिकलो. नंतर दोन्ही कवाडे सर हे तर सगळ्या स्ट्रिक्ट जोरात छडी मारायची. पण त्यांनी मला खूप छानपैकी आयुष्यात शिस्त काय असते त्यांच्याकडून शिकलो. मी माझं आयुष्य 10वी पर्यंत मनमुक्त जगलो इथं. 10वीच्या नंतर मात्र या सगळ्यांची शिस्त घेऊन 11वी 12वी आणि त्याच्यानंतर पुढचं आयुष्य जगले. आणि मला आज खूप आनंद झाला की 25 वर्षानंतर आपण सगळे मिळतोय, भेटतोय आणि आपली बॅच माझ्यासमोर दिसते. एवढंच माझं खूप समाधानी आहे. मला वेळ दिला, आयोजकांनी खूप छान प्रकारे यांनी आयोजन केले कार्यक्रमाचं आणि त्यांनी सांगितल्याबरोबर मी म्हटलं मी येणार आहे, आपण येऊ. परत आणखी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो, जर 2 वर्षांनी नाही जमलं तर कमीत कमी 5 वर्षांनी तरी भेटू, पण भेटू एवढं बोलून मी माझे केलेलं आहे. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे सहकारी शिक्षक मित्र 1999ची 10वीची बॅच यामधील विद्यार्थी आणि विद्यार्थी बरंच काही बोलावं वाटतं. मगाशी 1 तास घेऊन थोडंसं तुमचा मी परिचय करून घेतला, कारण तुमची हजेरी घेण्याचे काम माझ्याकडे दिलं होतं तुम्ही, म्हणून बऱ्यापैकी तुमची ओळख झालेली आहे. कारण आज 26 वर्ष झाले तुमचे चेहरे पाहिलेले, त्यातले जास्तीत जास्त 2-4 चेहरे अजूनमधून पाहण्यात आले ते ओळखू येतात. नंतर बाकीचे मात्र विचारावं लागतं, काय नाव तुझं, नाव विचारलं की लक्षात येते. तसं नाव विचारायची गरज वाघमारेबद्दल एक पडली नाही आणि सावंत सरची मुलगी तिच्याबद्दल एक पडली नाही. बाकीच्यांना मात्र काय नाव सांग बरं असं विचारावं लागतं.
तर थोडक्यात एक तुमचे सर म्हणून एक थोडीशी तुम्हाला एक विनंती करणार आहे की तुम्ही आता चांगल्या पदावर आहात. 1999 ची तुमची बॅच जेवढ्या बॅच इथून गेल्या त्यातली सर्वोत्कृष्ट बॅच म्हणून तुमच्या बॅचनं आमच्या शाळेचं नाव कमवून दिलेलं आहे. त्याची मला जाणीव. खूपच अभ्यासू विद्यार्थी तुमच्या बॅचला होते. तुम्ही चांगल्या पदावरही गेलेला असाल. उत्कृष्ट असं तुमच्या घरची जबाबदारी तुम्ही पार पाडत असाल. तुम्हाला शिक्षकीय नात्यानं एकच तुम्हाला सांगायची इच्छा आहे की तुम्ही भरपूर पैसा कमवा. पैशाशिवाय आता जगात किंमत कोणी देत नाही. पैसा असेल तरच किंमत आहे. पण चांगल्या मार्गाने पैसा कमवा. मार्ग चांगला ठेवा. कोणत्याही आपण चांगल्या पदावर जर असाल तर चांगल्या मार्गाने पैसे कमवून तरच त्या आपल्या पाल्याला, आपल्या मुला मुलीच्या शिक्षणाला, तिचं आयुष्य घडविण्याला चांगली मदत होते. गैर मार्गाने कमविलेला पैसा आपल्या मुलांच्या दृष्टीनं मुलं ही गैरवागू लागतात. त्यांना काय म्हणजे माहिती नसतं की आपल्या कसल्या पैशावर आपली उपजीविका आहे. सांगायचा अर्थ चांगल्या मार्गाने पैसा कमवा आणि घरात आपल्या मगाशी सांगितल्याप्रमाणे घरात आपल्या आईवडिलांची किंमत ठेवा. आईवडिलांना दूर करू नका. कारण जितकी आपली पत्नी आपल्याला हवीशी असते तिच्यापेक्षा जास्त प्रेम तुम्ही आईवडिलावर ठेवा. आपल्या मुलांना एक संस्कार असे द्या. मी तर आणखी माझ्यापेक्षा जेवढे काही वडीलधारी आहेत, पाहुणे असो, काका असो, मामा असो, कुणी असो, पहिली भेट झाली की पहिले मी पाय धरतो. अजूनही ते चालू आहे. इतके विद्यार्थी आहेत तुमची बॅच असो किंवा त्यानंतरचे बॅच असो, अशा मी कार्यरत असेपर्यंत मी अशा 31 बॅच माझ्या हाताकडून गेलेल्या आहेत. 31 बॅच. त्यातले बरेच जे जुने विद्यार्थी आहेत साधारण 2000च्या आतले, इतके संस्कारी, इतकी किंमत ठेवणारे आहेत. कारण पुढचे साधारण आता जे विद्यार्थी वेगळ्याच लाईनचे निघाले. जे मोबाईलमुळे ते त्या विद्यार्थ्यांना सुधरू देत नाहीत. तर बाकीचं कसं सांगायचा उद्देश म्हणजे तुम्ही काय करा, तुमच्या वडीलधाऱ्यांना सन्मानित करा, त्यांचे पाय धरत जा. तुम्हाला एकच विनंती करतो की तुम्ही उठल्यानंतर दिवसभरातनं एकदा तरी तुमच्या आईवडिलाचं दर्शन घेऊन बाहेर पडा. होय म्हणत असला तर हात वर करा, नाही म्हणत असला तर नका. आई वडिलांचं एकदा का व्हायला नुसतं दर्शन, नुसतं लांब हात असा हात करून सुद्धा करणार, परंतु ते दर्शन घ्या. आई वडिलांशी संवाद ठेवा. काही विद्यार्थी मुलं आपल्या आई वडिलांशी बोलत नाही, त्यांचा विचार घेत नाही. तसं विद्यार्थ्यांनी आपल्या मुलांचा घराशी संवाद ठेवा. आपण कमविलेल्या रकमेत मग कोणी 100 कमवत असो रोज, कोणी 1000 कमवत असो, कोणी 10,000 कमवत असो, तुमची बॅच चांगली कमवत आहे. कारण चांगले उच्च शिक्षित अशी मंडळी मला तुमच्यातून दिसते. तुमच्या कमवलेल्या पैशातून
फक्त 10% रक्कम, 100 रुपयातनं 10 रुपये, 10% रक्कम तुम्ही समाज कार्यासाठी किंवा जे आपले मित्र मैत्रीण तिच्यावर काही संकट आलेले आहे, तुम्ही संपर्कात राहा, तुम्ही चांगले एकमेकाशी संबंधित राहता. मोबाईल तुम्ही सगळे माझ्यापेक्षा जास्त शिकलेले आहात, ज्यादा शिकलेले आहात. प्रपंचाने सुद्धा माझ्यापेक्षा ज्यादा मोठे असतात, कुणी गरीब असेल. तर माझी एकच विनंती आहे, तुम्ही या शाळेत शिकलात, या शाळेकडं माझं वय 80 आहे. आणि तर या शाळेविषयी सांगायचं झालं तुम्हाला, इथं शाळा सुरू केली 71 साली. लाईट नव्हती, एस टी नव्हती, पाणी नाही, अशा परिस्थितीमध्ये अंदमान बेट होतं. चंद्रभूषण दिला ते पुढे म्हणजे काय रे तुला बंब करणार, बंब करणार म्हणजे काय रे तुला मार्गा दाखवू काय, असा तालुका हा होता अंदमान बेटाचा. एस टी 1973-74 आली. सोबत इथून मुलांना परीक्षेला जाताना पेट्या घेऊन पार्टीला जावं लागलं, तिकडनं मुलांना हरमुंडेला जावं लागलं. आठवड्याला भाकरी बरोबर घेऊन जावायच्या. त्याही तुझं जे काही चपात्या मिठून आहे म्हणजे झपाटी कुणबळी घेऊन द्यायचे, शेंगदाणे चटणी. 8 दिवस तिथं राहायचं, परीक्षा दिली. अशा काळात काही शाळा ओपन झाली आणि एकही 2 तालुक्यात एकही शाळा नव्हती. जिल्हा परिषद नव्हती, एकच आहे शाळा. आम्ही 1971 साली या ठिकाणी संस्था स्थापन केली आणि या संस्थेचा वृक्ष होईल हे आमच्या मुली त्यांनी सुद्धा नव्हतं. एवढा मोठा वृक्ष होईल, एवढे मोठे विद्यार्थी आपली चमकतील, शाळा सुरू करायची म्हणून शाळा सुरू केली. आणि 7वीचा बोर्ड कॅन्सल केला सरकारने. 8वीला बोर्ड कॅन्सल केला, 7वीच्या परीक्षा घेतल्या. आता त्याला नापासाची मुलं काय करणार म्हणून मी म्हणजे पुन्हा रिपरीक्षा घेतली आणि पुन्हा दुसरे मुलं पास केली. तर 8वीला आपल्या सुरुवातीला मला 80 विद्यार्थी प्रवेश घेतला होता. ओपनिंगला 37 खेड्याची मुलं येत होती आणि खेड्यात शाळा नव्हत्या, तो निवडत होत्या. अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना घ्यायचं आणि विद्यार्थ्याला मार्गदर्शन कधी गेलो, मदत कधी गेलो. माझ्याकडे 10 रुपये असे ते उदाहरण सांगेल. एकटी गोष्टीमध्ये मुलगी गेल्या वर्षी 15 वाजता तिला प्रॉब्लेम नव्हता शाळेसाठी. पट्टीच्या मुलं इकडे माझ्या वडील म्हणजे हॉटेलमध्ये कामाला आहे, मला ड्रेस नाही. मी पट्टीची 500 रुपये काढले बाबाकडे काय तिच्या वडील इथं मोकार आणि चहा देत आहे. पट्टीची 500 रुपये काढले गेलो, एक फ्रॉक आणि ते घेऊन गेली. मी नगरपालिकेसमोर म्हणायचो, हसतच झाला. की त्याला केवढा एवढा आनंद झाला की या जगात कोणतरी मला मदत करणार आहे. म्हणून माझी विनंती राहील, तुम्ही विद्यार्थ्याला घडवायचं, कुणाचा विद्यार्थी असू वेळेला त्याला मदत करा. आणि त्याला किती मदत लागते, अख्ख्या वर्षात 1000 ते 500 रुपये त्याला खर्च येतो. विद्यार्थी तो तयार करत असतात. पुष्कळ विद्यार्थी आम्ही घरी तयार केली. आमच्या घरी फेब्रुवारी 4 विद्यार्थी मामाने हाकलून देतो. एक जण शिकवत तिघाला चालायचं आणि पालक साफ होता, नाव नाही सांगत. आम्ही घरी घेऊन गेली. माझी मोठी चांगली नव्हती. चौधरी सर थोडा मुलं वाचायचं ते आपण आपल्याला ठेवून घेतला. मराठा समाजाचा उच्चकरांना चालले कसं सांगावं काय माझ्या खायला नाही. टीसी मागायला आला आणि ती शाळा त्यावेळेला पेटत होती हिरव्या मारुती कशी जागा नव्हती, इमारत नव्हती, काय नव्हती. असे असताना आला दाखला म्हणून मला काय दाखला घेतला. फेब्रुवारी महिना होता आणि 8वीला मग काय तुझा फेब्रुवारीला आता कोण घेणार त्याच्यावर किती तर वर्षभर आले. साधारण डोळ्यात पाणी आणलं. येऊन तुम्ही काय करा मला सांगितलं, अडचण सांगितल्याशिवाय काय दाखला
पाहिजे होती. पण त्यांनी सांगितलं असं चालत माझा मेहनासारखा मी त्याचे दुष्काळ म्हणून झालोर करायला आलोय, त्याचे जनावर सांभाळा आलोय आणि मेहना म्हणते की 3 शिकवाने 1 शाळेत पाहिजे. माझी इच्छा आहे सगळी मुलं मला शिकवायची दाखला माझ्याकडे. मी सांगितलं मामा फेब्रुवारी मार्च 2 महिने बाकी माझ्या घरी घालतो त्या मुला येतात ठेवला. आमची परिस्थिती गेली 3 भाकरीचं टोपल्यात असल्या चौधरीनं असं टोपल्याकडे बघितलं की हात व्हायचं एकच भाकर. आता आम्हा दोघांना ओळखला मला मुलगाणं नव्हतं दोघांना ओळखलं 2 भाकरी राहायच्या अशा पद्धतीने राहायला. आणि तिथून त्यांनी 3 भाऊ आणून ठेवले. एक MSc बी झाला, एक आपल्या शाळेत शिकून BA होऊन शिक्षक म्हणून रिटायर झाला NM चौधरी. त्याचबरोबर दुसरा फिनोरच्या मॅनेजर झाला. आणि आज 4 ठिकाणी 4 बंगले आहेत आणि मामाची मुलं आता शेत काढत आहे. हा अनुभव सांगतोय मी तुम्हाला प्रत्यक्षात घडलेला. म्हणून परवा एका शाळेत झालं हे झालं कोकण इंग्लिश सगळे तुला शिक्षका सगळ्या. आता मी नापास झालो पुन्हा पास झाले बंधनापासून. त्यांना सांगितलं मला बोलायला सांगितलं अधिकाऱ्यांनी मला काही इंग्रजी येत नाही. आय नो युअर इंग्लिश थोडी इंग्लिश मी जाणतो मला काही बोलता येत नाही. सगळ्यांनी इंग्लिशमध्ये जेवण आलं होतं वाचन थोडे केलं. मी एकच त्यांना सांगितलं तुम्ही हे करण्यापेक्षा पहिलीचा मुलगा तुमच्या वर्गात येतोय तेव्हा तो अंजानपणा असतो त्याला सर्वात प्रथम मी आयोजकांना धन्यवाद देतो की त्यांनी मला येथे समारोप करण्याची संधी दिली. आज आपण येथे कम्प्लीट 25 वर्षानंतर एकत्र येत आहोत. त्यामध्ये काही जण ओळखायला येतात काही जण ओळखायला नाही येत. मी तर 90% ओळखायला येत नाही कारण त्याच्यामध्ये मला समज झालेलं. आणि जी लोकल कमिटी आहे त्यामध्ये जे कॉन्टॅक्टमध्ये आहेत ते विद्यार्थी तर परिचयाचे आहेतच. आज आपल्या गेट टुगेदरच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण महर्षी सुळ सर यांचे विशेष आभार आपण मानू. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वाघमारे सर यांची आपल्यातर्फे त्यांचे आभार मानू. तसेच व्यासपीठावरील सलगर सर असतील, उगनकुले सर असतील किंवा जगदाळे सर असतील आणि कवाळे सर असतील यांचेही आपण आभार मानू. व तसेच आपल्या विद्यार्थ्यांपैकी जे काही पालक असतील उदाहरणार्थ सोरटक्के सर असतील किंवा जाधव सर असतील हेही खास करून आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्यांचे आभार. व आपण सर्व विद्यार्थी मित्र कोणी पुण्याहून आले असेल कोणी मुंबईहून आलं असेल कोणी लोकलचे असतील हे कामधंदे सोडून आपल्या या कार्यक्रमात उपस्थित राहणार त्या सर्वांचं आयोजक मंडळातर्फे मी आभार मानतो व आपला पहिल्या सत्रातील हा कार्यक्रम संपला हा जाहीर करतो. धन्यवाद. अकेले अकेले अखियां मेरी पूछ रही है दिल को मेरे चैन नहीं है किथे लड़ाइयां तू अखियां किथे लड़ाइयां कैसे तुझको मैं बताऊं राहें तेरी तकती जाऊं नींदा चुराइयां तू मेरी नींदा चुराइयां वे. धड़कन ये कहती है दिल तेरे बिन धड़के ना एक तू ही यार मेरा मुझको क्या दुनिया से लेना. धड़कन ये कहती है दिल तेरे बिन धड़के ना एक तू ही यार मेरा मुझको क्या दुनिया से लेना. तुझ में रात मेरी तुझ में दिन मेरे
एक जीऊं ना मैं तो बिन तेरे। तुझ में रात मेरी, तुझ में दिन मेरे, लम्हा एक जीऊं ना मैं तो बिन तेरे। है तेरे साथ सफर, जाना मुझे है किधर, के बीत जाए तुझ में ये उम्र। एक पल की भी अब तो दूरी ना मुझको देना, एक तू ही यार मेरा, मुझको क्या दुनिया से लेना। एक तू ही यार मेरा, मुझको क्या दुनिया से लेना। हिस्सा है तू अब तो मेरे दिल के जज्बातों का, तू लफ्ज है ठहरा हुआ बस मेरी बातों का। हिस्सा है तू अब तो मेरे दिल के जज्बातों का, तू लफ्ज है ठहरा हुआ बस मेरी बातों का। आंखें ये कहती है तू सामने मेरे रहना, एक तू ही यार मेरा, मुझको क्या दुनिया से लेना। एक तू ही यार मेरा, मुझको क्या दुनिया से लेना। मिलिंद शिंदे सध्या कर्मवीर मामासाहेब गाडी महाविद्यालय रहिवासी येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. दुकान आहे, कोणताही प्रकारचं घर आहे, तिथं ते आहे. मी राहुल गाडे, मी राहुल गाडे, ॲडव्होकेट नाव राजा पंडित. सध्या वकिली व्यवसाय करतोय, पण पीजी प्रॅक्टिस करतोय. दहावी नंतर मी 11वी शाहू कॉलेजला केली. त्यानंतर GMC मिरज इथे MBBS होतो. त्यानंतर 6 वर्ष मी टाटा हॉस्पिटल मुंबई येथे होतो आणि त्यानंतर आता मी SCG मानवता कॅन्सर सेंटर नाशिक येथे मागच्या 12 वर्षापासून आहे. थँक्यू. मी सुहास मनोरुद्र पालके. सन 2010 पासून रेड शिक्षण संस्थेचे खर्डा इंग्लिश स्कूल खर्डा येथे ज्युनियर कॉलेजला मॅथमॅटिक्स सब्जेक्ट हे अध्यापन करत होतो. त्याच्यानंतर 2022 ते 2025 पर्यंत श्री साईनाथ ज्युनियर कॉलेज पार्ले रेड शिक्षण संस्थेचे येथे गणित विषयाचे अध्यापन करत आहे. धन्यवाद. आजचा हा शेवटचा परिचय असावा, कारण कालपासून आणि आजपर्यंत इतके परिचय देऊन झाले की आता आजचा हा शेवटचा असावा. त्यामुळं लक्षपूर्वक आहे का तुला सांगणार नाही. मी राहुल गायकवाड, रवींद्र हायस्कूलमध्ये 9वीला आलो. 9वी 10वी 2 वर्ष होतो. त्यामुळे बरेचसे जण परिचयाचे नव्हते, पण परिचय झाला. 10वी नंतर BEdचं शिक्षण घेतलं. त्यानंतर इंग्लिश सब्जेक्ट आहे, इथंच शाळेमध्ये लागलं. रवींद्र हायस्कूलमध्ये 2 वर्ष टीचिंग केलं आहे. आता सध्या महात्मा गांधी विद्यालय परांडा आपली शाखा आहे, त्या ठिकाणी इंग्रजी विषयाचा अध्यापन करतो. याच्यानंतर प्लीज परिचय विचारता. मी बऱ्यापैकी सर्वांना ज्ञात असावा
गरज नाही. तरी देखील सांगतो 10वीपर्यंत शिक्षण इथंच झालं. तिसरीपासून जिल्हा परिषदला तिसरीपर्यंत होतो मी खाली. नंतर तिसरीच्या दिवाळीच्या सुट्टीनंतर इकडे आलो. 10वीपर्यंत शिक्षण आपल्या शाळेमध्ये झालं. 11वी ते BA थर्ड इयर SP कॉलेज भूम या ठिकाणी झालं. नंतर MA इंग्लिश धाराशिवला झालं. नंतर MA पॉलिटिक्स झालं. नंतर BEd माझं पुण्याला झालं. आणि जवळपास आज 19 वर्ष झालं मी न्यू हायस्कूल आणाळा आणि न्यू हायस्कूल जाण या ठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत आहे. माझा सब्जेक्ट इंग्लिश आहे. एक आपल्या शहरात पर बांधकाम मी आज तोच 10वीमध्ये अशी काय माझी खास ओळख नव्हती, पण कवायसरचा मुलगा म्हणूनच मला खास ओळख मिळाली. आणि नंतर मग काही 2-4 मित्र झाले ते त्याच्यामुळे थोडंफार मला ओळख मिळाली. मी 10वी नंतर 11वी-12वी सायन्समधून केलं. नंतर ग्रॅज्युएशन करून BEd केलं आहे. आणि आज विवालवडमध्ये एक इंग्लिश स्कूल 1st to 10th 5 to 10 पर्यंत सायन्स हा विषय घेतो. नमस्कार. माझं नाव ओहाळ लक्ष्मण सुखदेव. मी या रवींद्र हायस्कूलमध्ये पहिलीपासूनचा विद्यार्थी आहे. काही जणांना माहिती असेल, माझं घरसुद्धा शेजारीच आहे. माझं म्हणजे प्रत्येक उठलेला दिवस रवींद्र हायस्कूल दिसतं. मी 10वी नंतर स्ट्रगल केला. 10वी नंतर मी BSc नंतर MSc नंतर BEd MAd आणि नागपूर या ठिकाणी 6 वर्ष BEd स्कूलला टीचर म्हणून काम केलं. ते खूप टेम्पररी होतं आणि मला थोडंसं भक्कम पाहिजे होतं. त्यामुळे मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होतो. ते करत असताना 2011ला मी PSI मेनपर्यंत मदत मारली होती, परंतु मला तिथं थोडं यश नाही मिळालं. परत 2013लाही मी PSI ओव्हरऑल मेनपर्यंत गेलो होतो. तिथंही थोडंसं सक्सेस नाही भेटलं. त्याच्यानंतर सर्वसेवा भरतीमध्ये तलाठी या ठिकाणी BEd या ठिकाणी माझं सिलेक्शन झालं. आणि योगायोग असा की मी ॲट ए टाइम 2 परीक्षा दिल्या होत्या, नाशिक आणि बीडची तलाठी पद जॉईन झाल्यानंतर मला नंतर नाशिकचाही कॉल आला. म्हणजे ज्यावेळेस काही नसतं त्यावेळेस काहीच नसतं, ज्यावेळेस असतं त्यावेळेस सगळीकडूनच येतं. तर या ठिकाणी मी खूप समाधानी आहे. मी अजूनसुद्धा माझी शाळा माझं घर आणि मी इथं बीडला सर्व्हिसला आहे. त्यामुळे मी 10 दिवसाला इथं गावाकडे येत असतो आणि रवींद्र शाळा मला प्रत्येक वेळ दिसतेच. आणि आनंदाची अजून एक गोष्ट होणार आहे की माझं एक 6-7 महिन्यामध्ये ते प्रमोशन पण होणार आहे. मंडळाधिकारी आपल्या जाणार आहे. इयत्ता 3रीमध्ये या शाळेमध्ये आले. 10वीपर्यंत इथं शिकले. नंतर बीडला बलभीम महाविद्यालय या ठिकाणी 11वी-12वी. नंतर ती मेरी बी हार्डिंग अध्यापिका विद्यालय सोलापूर या ठिकाणी माझं BEd कंप्लीट झालं. आणि त्यानंतर परत फिरून भूममध्ये झाले. माझं नाव अनुराधा कुलकर्णी. मी रवींद्र हायस्कूलमध्ये 9वी-10वी आले. त्यानंतर 11वी-12वी माझी बसवेश्वर कॉलेज लातूरला झाली. त्यानंतर बार्शीला अध्यापिका विद्यालयात मी DEd कंप्लीट केलं आणि आता सध्या लातूरला असते. धन्यवाद. मी पहिली ते 10वी शिकले. मी 8वी ते 10वी या शाळेत होते. त्याच्यानंतर मी BSc 11वी इथे SP कॉलेजला केली. 12वी ते BSc बार्शीला केलं. आणि त्याच्यानंतर मी MSc इलेक्ट्रॉनिक्स कोल्हापूर युनिव्हर्सिटीमधून केलं. आता मी पुण्यात. माझं 9वी आणि 10वी इथे झाले. 11वी आणि 12वी मी शाहू कॉलेज लातूर येथे होते. त्याच्यानंतर मी कर्नाटकमध्ये BAMS कंप्लीट केलं आणि गेली 16 वर्ष मी बीड येथे प्युअर आयुर्वेदिक प्रॅक्टिस करते. थँक्यू. आता 10वीपर्यंत जर का बाहेर 10वीच्या नंतर सांगतो की 10वीपर्यंत आपण सगळे येणं नसतोय चालू. तर मी सायन्समध्ये BSc भाषा कंप्लीट केलं. आणि त्यानंतर आरणेश्वर कॉलेजला पुणेमध्ये माझं BEd कंप्लीट केलं BSc.
B.Ed केलं मला माझं खूप इच्छा होती की शिक्षक व्हावं. पण खरं परत कसं माहिती का लवकरच संसारमध्ये पडल्यामुळं त्या गोष्टी जमल्या नाही. त्यामुळे मी एक कंपनी पुण्यामध्ये एक इंटरनॅशनल कंपनी आहे, सगळ्यात मोठी कंपनी, त्या कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून आता मी काम करतो. पहिलीपासून या शाळेत शिकलोय 10वीपर्यंत. 11वी-12वी शाहू कॉलेज लातूरला शिकलो. MBBS DJ मेडिकल कॉलेज पुणे इथं केलं आणि MD पिडियाट्रिक्स GMC मीरज मेडिकल कॉलेजला गेलं आणि त्याच्यानंतर वैद्यम हॉस्पिटल 1 वर्ष जॉब केला आणि आता लास्ट 12 ते 13 वर्षापासून वाघोलीमध्ये पिडियाट्रिक्सची प्रॅक्टिस करतो. असं सॉरी म्हणण्यासारखी कुठली गोष्ट माझ्याकडून झाली नसेल, कारण ज्या काही झाल्या असतील त्या मित्र म्हणून तुम्हाला सहन करायला लागतं. चालेल, थँक्यू. गव्हर्नमेंट जॉबला संभाजीनगरला इथं आहे. मी पहिलीपासून ते 10वीपर्यंत शिकले. वर्ष आणि पृथ्वी जाधव पहिलीपासून मी 10वीपर्यंत या शाळेत शिकले. मी सुजाता भीमराव गवळी. मी 1ली ते 10वी या शाळेमध्ये शिकले. मी आता पिंपरी चिंचवडमध्ये ग्रंथपाल आहे. मी सुरेखा मासाळ 1ली ते 10वी ते शिकले आणि 12वीच्या नंतर लग्न केलं. आता पण सगळं सांगू. मिस्टर डॉक्टर, 2 मुलं, 1 मुलगी MBBS करते, मुलगा 8वीला. 8वीपासून या शाळेत आले आणि ST कॉलेजला 11वी 2 वर्ष काढली आणि आता वरून या गावाच्या पेशा. माझं नाव राहुल संदीपान खराब, जुनी ओळख. आता 4 ते 5 वर्षाला जवळ मला माझ्या आयुष्यामध्ये असं काही घडणार नाही. म्हणजे माझे 25 वर्ष झाले ड्रायव्हिंग करतो. तर जेवढं टाईम तरी CC पोलीस जेवढे वेगवेगळे सगळ्यांच्या संपर्कात. पण एक 4 वर्षामध्ये ड्रायव्हिंग करताना माझ्यासोबत एक सुखी संत बसले. असं मला ती कळलं नाही, म्हणजे माझी कॅपॅसिटी नव्हती ती समजून घेण्याची. तर त्यांच्या संपर्कात आलो, त्यांच्या आशीर्वादाने. आता माझं नाव अब्दुल रहमान कादरी, म्हणजे मी मुस्लिम आहे. पहिला मी बौद्ध, प्रकार मुस्लिम. त्याच्यामध्ये आहे काय की सगळ्यांनी मिळून एकसाथ करा, आईवडील सेवा करा, आणि जी मानवता माणुसकी जे आता आपण सगळ्यांनी काढतो ही जात. रामकृष्ण हरी. माझं नाव विक्रम सिंह हरिदास पाटोळे. मला एक बायको, एक मुलगी असा माझा हा सुखी परिवार आहे. मी या ठिकाणी रवींद्र हायस्कूल भूमी या ठिकाणी इयत्ता 4थी ते 8वी पर्यंत या ठिकाणी होतो. त्यानंतर मी पुणे येथे महात्मा बालवडकर विद्यालयामध्ये 8वी ते 10वी तिथं शिक्षण घेतलं, उर्वरित शिक्षण घेतलं. परंतु मला त्या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये जास्त यश आलं नाही. 3 वेळा नापास झालो, परंतु 10वी काही निघालीच नाही. त्यानंतर व्यवसायात वडीलबापाचेच आमचा महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्या ठिकाणी व्यवसाय आहे. तोच मी त्या ठिकाणी माझ्या स्वभावानुसार मी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने वाढवला. आणि मला खऱ्या अर्थानं तर अनेक मित्रांना महाबळेश्वरला त्या ठिकाणी कोकण भागात फिरायला जास्त आवडतं. त्या भागात अनेक पुण्याला राहणारे मित्रमंडळी असतात. बऱ्याच जणांचं असतं की बाबा महाबळेश्वरला गेलं पाहिजे, त्या ठिकाणी कोकणात गेलं पाहिजे. परंतु मी असा एक वैयक्तिक विचारणारा माणूस आहे की अनेक मी माझ्या मित्रांना सांगतो की आपल्या भागात कोकण करा, आपल्या भागात. त्याच्यामुळं मी 8 दिवसाला 15 दिवसाला माझ्या गावी येतो. कमीत कमी नाही झालं तरी 200 झाडं नाही लावली तरी कमीत कमी 2 झाडं तरी मी माझ्या गाडीत येताना आणतो. 2 झाडं त्या ठिकाणी गावाला लावतो. आता जर माझ्या घराकडे बघितलं, ऋषी सकाळी होता माझ्याकडे मुकामाला, किती झाडे ऋषी त्या ठिकाणी झाडं जगवा, झाडं लावा, झाडं जगवा हे जे आपल्याला शाळेत सांगत होते त्या ठिकाणी मी रात्रीच्या
बघितलं नाही का अशा पद्धतीचं माझं कार्य चालू ठेवायचं मला आवड आहे आणि त्या ठिकाणी थांबतो. शिक्षण क्षेत्रात अपयश आल्यानंतर पुणे येथे जाऊन छोटे मोठे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करत आहे. आणि आभारी आहे सुरेखा वाघमारे यांचं. तरी म्हणजे 10वीच्या बॅचमध्ये नसताना सुद्धा मला सहभागी केल्याबद्दल सुजाता गवळीचं आणि सगळ्याच मित्रमैत्रिणींचं. आता 9वी 10वी आणि 11वी 12वी ऍक्च्युअल मी 8वीपर्यंत तुमचा बॅचमेट. 8वीला मी गॅप घेतला आणि तुमची साथ सोडली. तुमच्या पाठीमागे गेलो त्यामुळे बऱ्यापैकी मला ओळखते आणि जे काही 5वी 6वी 7वी 8वीपर्यंत होते ते सगळेजण मला ओळखते. त्याच्यानंतर मी 10वी झाल्यानंतर 11वी 12वी सायन्समध्ये केलं. त्याच्यानंतर BSc केली. त्याच्यानंतर MSc केली. मी लातूरला विलासराव देशमुखचा जो प्लॅन आहे तिथं डेअरी फील्डमध्ये माझा 18-19 वर्षाचा अनुभव आहे. तिथं मी ॲज अ जनरल मॅनेजर म्हणून होतो. आता मी डॉडला डेअरीमध्ये एरिया मॅनेजर म्हणून सध्या कार्यरत आहे. आणि मला वाटतं IT संदीप मी ज्यावेळेस गॅप घेतला त्यावेळेस संदीपच्या आठवणीत नसन संदीपने मला सांगितलं होतं परीक्षेच्या टायमाला मी परीक्षेच्या त्या दिवशी सलगरदारांचं माझं काहीतरी झालं त्यामुळे मी परीक्षेला आलो नाही. तिथनं निघून गेलो. संदीप मला म्हणला जाऊ नकोस जाऊ नको पण मी गेलो आणि त्याच्यामुळे माझा गॅप पडला. नमस्कार, मी अमरीशी ऋषी लोखंडे. मी 1ली ते 10वी इथंच शिकलो. त्यानंतर 99 ते 2001 ITI केला इलेक्ट्रिशियन. मग त्या 12वी आणि BA पर्यंत इथंच रूममध्ये होतो. MSCB मध्ये 2003 ते 2006 पर्यंत नोकरी केली. ती नोकरी 2006ला सोडली. त्याच्यानंतर हनीवेल ऑटोमोशन इंडिया लिमिटेडमध्ये आता मी 2007 पासून स्टील डेटपर्यंत ॲज अ लीड म्हणून काम करतो. माझे भाऊराव पाटील मी मुंबईमध्ये असतो आणि शेती हा व्यवसाय करतो. मी साधारणतः 10वी पर्यंत रवींद्र हायस्कूल शाळेमध्ये शिकलेलो आहे. त्यानंतर मी 12वी आणि ग्रॅज्युएट SP कॉलेज होम या ठिकाणी केलं. त्यानंतर लॉ मी DY पाटील कॉलेज पुणे या ठिकाणी लॉचं शिक्षण घेतलं आणि त्यानंतर LLMचं शिक्षण मी पुणे युनिव्हर्सिटीमधनं घेतलं. त्यानंतर सन 2008 पासून मी जिल्हा व सत्र न्यायालय पुणे येथे सिव्हिल व क्रिमिनलची प्रॅक्टिस करत आहे. माझं ऑफिस सध्या पिंपरी चिंचवड चापेकर चौक येथे आहे. धन्यवाद. 1ली ते 10वी रवींद्र शाळेतच शिकलो. जे मोजके 10-20 लोक आम्ही 1लीपासून 10वीपर्यंत एकत्र होतो. त्यानंतर 11वी 12वी माझी शिवाजी कॉलेजला झाली बार्शीला. त्यानंतर BE केमिकल केलं मी PVPIT सांगलीमधून आणि गेली 17-18 वर्ष झालं अखिल माइन्समध्ये जॉब आहे कोकणला. सध्या राहायला बारामतीला आहे. गेली 2 वर्ष झालं बारामतीला शिकतो. नमस्कार, मी सुनील इम्रान हंगे. मी सन 2006 मध्ये ठाणे सिटी येथे भरती झालो होतो पोलीसमध्ये. 7वी ते 10वी पर्यंत इथंच होतो. त्यानंतर ग्रॅज्युएशन मी SP कॉलेजला गेलं. किरण होता बाळू नव्हता किरण होता तू पण होता काय. 2006 पासून 2011 पर्यंत मी ठाणे सिटीला होतो. 2011 ते 2000 आजपर्यंत मी उस्मानाबाद म्हणजे धाराशिव पोलीसमध्ये आहे. सध्या माझी नेमणूक आनंदनगर पोलीस स्टेशन धाराशिव येथे आहे पोलीस हवालदार म्हणून. धन्यवाद. तालुका भूम जिल्हा उस्मानाबाद धाराशिव. इथून शाळा 10वी शाळा सोडल्यानंतर मी पिंपरी चिंचवड येथे चाकण अगरवाल कंपनीमध्ये 15 वर्ष सर्व्हिस केली आणि त्याच्यानंतर तिथली सर्व्हिस
काही कारणानिमित्त सोडण्यात आले आणि त्यानंतर पालिकेमध्ये लागलो PMPL. मी लक्ष्मण किशोर शेंडे किराणा व्यवसाय करतो 2004 पासून. माझं नाव तेलंग म्हणजे संग्राम. मी 3री ते 10वी इथं शिकलो. ॲक्च्युली 10वीला म्हणजे राज्यात सोडून मला जावं लागलं इथून. त्याच्यानंतर 11वी-12वी सायन्समध्ये चाकूरला केलं. त्याच्यानंतर BSc केली, नंतर DED केलं, परत BA केलं. 8 वर्ष शिक्षण क्षेत्रात ट्राय केला, सक्सेस नाही झालं. त्याच्यानंतर आता 2016पासून पुण्याला आहे, कंपनी जॉब करतो ॲडमिशन. 3री ते 10वी रविंद्र हायस्कूलमध्ये केली. 11वी-12वी कॉलेज केली आणि BSc ॲग्री वाशिम. संगीता तुकाराम पोदार. 5वी ते 10वी माझी इथं झाली. 11वी-12वी ST कॉलेजला झाली. आता मी सास्तूरला रत्नमाला गेली ते मॅनेजर पदावर काम करतो. सर्वांना नमस्कार. मी 10वी येथे म्हणजे रविंद्र हायस्कूलात डायरेक्ट 10वीलाच आलो. त्यामुळं जास्त म्हणजे मी परिचय नसेल तुम्हाला. आणि 10वीला इथं आल्यानंतर काही ठराविक मित्र झाली. ट्युशन्समुळं क्रिकेट खेळायचं आम्ही, बावळू वगैरे सर्व किरण आणि क्रिकेट, ट्युशन आणि क्रिकेट हेच. तर मी 10वीनंतर आनंदबरोबर 11वी-12वी शिवाजी महाविद्यालय वाशी येथे केली. त्यानंतर BSc वाशी येथे केली JMGM. त्यानंतर BEd यवतमाळ येथे केलं. त्यानंतर MSc उमरगा इथून करून केलेली आहे. नंतर MAd वाशीमध्येच केलं. त्यानंतर शिक्षण क्षेत्रामध्ये ट्राय केलं शाळेला वगैरे, परंतु 3 वर्ष असंच म्हणजे विनावेतन काम केलं शाळेवर. आणि शाळा करत असतानाच मी डिप्लोमा सिव्हिल केला आणि त्यानंतर स्पर्धा परीक्षा दिली. तर स्पर्धा परीक्षा दिल्यानंतर माझं ॲज अ इंजिनियर म्हणून PWD मध्ये म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग सोलापूर इथे सिलेक्शन झालं. गेली 10 वर्ष मी सोलापूर इथे काम करत आहे. साताऱ्याला पहिली गोष्ट म्हणजे सातारा इथे होती. त्यानंतर मी बदली करून सोलापूर इथे आलेलो आहे. तर आज 22 जून आहे. तर एवढी एक गोष्ट सांगतो तुम्हाला मी, जे की कोणाला लक्षात नसेल. आज जून म्हणजे 22 जून 1999 साली आपला रिझल्ट आला होता 10वीचा. आणि त्याच वेळेस आपण शेवटचे एकत्र भेटलो होतो इथेच निकाल पाहण्यासाठी. आणि आज योगायोगानं 26 वर्षानंतर आज आपण एकत्र आलेलो आहोत 22 जून रोजी. हा एक योगायोग आहे. तर 10 वर्ष काम करत असताना मी BE सिव्हिल केलेलं आहे. आणि नेक्स्ट इयर जसं लक्ष्मण मला तसं नेक्स्ट इयर माझं प्रमोशन आहे. आणि मी ट्राय करत आहे की धाराशिव जन्म जिल्ह्यामध्ये यावं आणि तुम्हाला सर्वांची भेट पुन्हा एक असंच सतत व्हावी. 8वी ते 10वी होतो. त्याच्यानंतर SP कॉलेजला 12वी केलं. त्याच्यानंतर पुण्याला गेलो. मेन पुण्याला ग्रॅज्युएशन केलं. त्याच्यानंतर जॉब करत करत मी MBA मार्केटिंग केलं आणि आता एका कंपनीमध्ये मार्केटिंग हेड म्हणून काम करतो पुण्यामध्ये. नमस्कार, मी अर्जुन राम भोळे. माझा शेतीचा व्यवसाय आहे. एक सप्ताह राहून गेलाय. बहुमान मानव इथे या भूमीवरती, या भूमीवरती कल्याण हो माझे तुमचे, कल्याण शत्रूचे आणि कल्याण मित्राचे, कल्याण हो या साऱ्यांचे. ही भावना अंतरिया रुजे, वर्णाचा धर्माचा या देशाचा भेद नसे माणसा
विश्वातल्या या साऱ्या जीवांचा, विश्वातल्या या साऱ्या जीवांचा हा मैत्रीचा भाव कायम इथे, हा मैत्रीचा भाव कायम इथे. धन्यवाद. पहिलीपासून ते पार आम्ही 3rd इयरपर्यंत BSc कम्प्लीट होतपर्यंत आम्ही सोबत होतो. त्यामुळे मला खूप खूप थँक्यू म्हणायचे त्याला खूप वेळ. त्याच्यानंतर प्रवीण सोनटेके यांनी पर कंपनीपर्यंत लागतं कुठे माझ्यासोबतच होते, मार्गदर्शन देत होते दोघं मित्र मला. त्यामुळे मी त्याला पण थँक्यू मी थोडंसं आठवणीला उजाळा देईल आणि शक्यतो प्रत्येक जणांसोबत माझं काही ना काही इंटरॅक्शन आहे. पहिलं कोण बालाजी आणि दुसरं पापके हा माझा मित्र. याचे वडील पण माझे मित्र, माझ्या वडिलाचे मित्र. लक्षात आलं, त्याचे वडील आणि माझे वडील क्लासमेट होते. दुसरे आनंद भैर, त्याचे वडील आणि माझे वडील पण क्लासमेट होते, आम्ही पण क्लासमेट. परत नंतर विक्रम पाटोळे आणि आम्ही लहानपणापासून आमच्या घरात शेजारी घर होतं, आम्ही क्रिकेट भरपूर खेळायचो. त्याच्यानंतर अशोक जगदाळे जवळची भावकी, एकच गावची. तो राहायचं समर्थनगर मध्ये, आम्ही जायचो कधी कधी खेळायला क्रिकेट त्याच्याकडे. त्याच्यानंतर ओप्पू हांगे आला आमच्याकडे 8वीला, हा 7वी ते 10वी आम्ही बऱ्याच खेळायचो. पण परत जास्त संपर्क आला त्याच्याशी 11वी 12वी त्यानंतर. हो, त्यानं प्रिपरेशन करत पोलीससाठी जी एक्झाम असते ती दिली आणि मग त्याचं सिलेक्शन झालं. त्याच्या अगोदर राहुल गायकवाड हा पण अगदी जवळचा मित्र. उशीर आला होता शाळेमध्ये पण जास्त जवळ झाला. त्याच्यानंतर पण 11वी 12वी नंतर त्याच्याशी कॉन्टॅक्ट बराच राहिला, आजपर्यंत पण आहे, नेहमी आहे. मोस्टली आता सध्या कॉन्टॅक्टमध्ये राहुलच असावा. आनंद आहे. त्याच्या शेजारी दादासाहेब कवाळे, एकच वर्ष आला पण कळायला ताईच झाला. अक्षरशः त्याच्या वडिलाला वाटायचं की यार याच्यासोबत याने नाही राहायला पाहिजे, आणि माझ्या वडिलाला वाटायचं की याने याच्यासोबत नाही राहायला पाहिजे. तरी पण आम्ही एकदम जिवलग मित्र होतो. आता 10वी पर्यंत तिथं कॉन्टॅक्ट होता. 11वी 12वीला तो बार्शीला असताना पण मी भेटायला यायचो आनंद आणि त्याला. आणि नंतर BCA झाल्यानंतर तो पुण्यामध्ये आला. पुण्यामध्ये पण आम्ही भरपूर मजा केली. त्यानंतर त्याच्या पुढचं सुशील धावरे, त्याच्यासोबत आमच्या घराच्या शेजारीच त्याचं घर असायचं, त्याच्यामुळे उठलं सुटलं क्रिकेट खेळायला तो सोबत असायचा. त्याच्या मागं आमचे राष्ट्रपती, आम्ही ज्यांना आमच्या वर्गात राष्ट्रपती म्हणायचो हे ठाणनबीर. मागे अमोल गाडे आणि राहुल गाडे ही जोड होती. ठीक आहे, आम्ही आलमपूरला जाताना येता त्यांच्या घरी पाणी प्यायचो, बसायचो. भरपूर त्यांच्या घरात आम्हाला आठवण यायची. आता पण आठवण येते त्यांच्याकडं. काय रेडा असायचा, टक्कर खेळा, बरोबर. त्याच्या शेजारी आमचा काय नाव त्याचं, लक्ष्मण शेंडगे, हा पण पहिल्यापासून आमच्या शाळेत होता. त्याच्या बाजूला घुले, हा पण पहिल्यापासून माझ्या वर्गात होता. मला खूप आठवण येते त्याला बघितलं की मी चेहरा नाही विसरत येते. खूप 90 किंवा 95% लोकांना मी म्हणतो, 95% लोकांना म्हणतो. हार्डली एक दोघं चौघं जण काही चेंजेस चेहऱ्यामध्ये झाले असतील म्हणून नसेल होतं. त्याच्या शेजारी लक्ष्मण घोडे, अर्जुन बुलढाण्याला, ते पण माहिती सगळेच. त्याच्यानंतर राहुल कराड, आपण जवळचाच मित्र. त्याच्या शेजारी आमचं प्रकाश पंडित, आम्ही दोघं मित्र पण होतो आणि एका गावचे पण कॉम्पिटिशन. आणि महत्वाचं ते सांगण्यानुसार की बाबा कॉम्पिटिशन केलं म्हणूनच दोघांचं कल्याण झालंय. जर आम्ही दोघांनी एकमेकाशी कॉम्पिटिशन नसतं केलं, तो मास्तर झाला असता, हेड मास्टर झाला, त्याच्यापेक्षा पुढे गेलो नसतो. त्याच्यामुळे केलं आम्ही कॉम्पिटिशन, शेवटपर्यंत कॉम्पिटिशन.
कॉम्पिटिशनची नाव काढल्यामुळे तुम्हाला नाव सांगतो कसं असतं कॉम्पिटिशन. 10वीला असताना माझ्या माहितीनुसार गोकुल खारवाडीला सगळ्यात जास्त मार्क पडले असतील, बरोबर. त्यानंतर पंडितला आणि त्याच्यानंतर मी. असं अपेक्षित नव्हतं पण झालं. एका सब्जेक्टमुळे झालं. आता ते कुठल्या सब्जेक्टमुळे झालं असेल तुम्ही सांगू शकता का? नाही सांगू शकता. सांगा, कुणी इमॅजिन करू शकतं का? कोणीच इमॅजिन नाही करू शकत. गणितामध्ये मला जन्मल्यापासून 12वी पर्यंत आउट ऑफ मार्क्स असतील, पण मला गणिताला बीजगणितला आउट ऑफ 75 61 मार्क्स आहेत, जे की मी आजपर्यंत कधीच विसरू शकत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी पुढचं कॉम्पिटिशन झालं, मला ते नाही बसलं म्हणून मी काय म्हणतात त्याला पेपर रिचेकला पाठवले. रिचेकमध्ये मला परत मार्क्स वाढले होते 6. आला लक्षात, पण गोकुळपेक्षा जास्त नाही गेले. प्रकाशपेक्षा जास्त 2 मार्क गेले असतील. गेले माझ्याकडे 2 वर्षाच्या मार्कशीट डबल आहे, म्हणजे 10वीची पण मार्कशीट डबल आहे. ते रिचेकिंगचं सांगितलं. परत कॉम्पिटिशन 11वी 12वी. 12वीला मला 590 मार्क आहेत आउट ऑफ 600 ना, नाही 90%, 540 होते ना. माझ्यापेक्षा मला 540 मार्क्स आहेत, त्याला 541 मार्क्स आहेत. 1 मार्काने फरक पुढेल. परत त्याच्यानंतर आणखी कॉम्पिटिशन आहे. समजून घ्या कॉम्पिटिशन काय चीज असते. त्याला सीईटीला मार्क्स होते 135 आणि मला होते 128. परत त्याला जास्त पडले होते. परत एकदा आयुष्यात तोच किस्सा झालेला आहे. जेव्हा सीईटीचा 11 नंबरचा हे होता, त्याच्यामध्ये नंतर मला 11 मार्क्स वाढले, मला 137. त्यामुळं कॉम्पिटिशन करणं गरजेचं असतं. त्याच्यामुळं आज तो कॉम्पिटिशन करून तो पण एका मोठ्या पदावर काम करतोय. मी पण त्याच्यासोबत कॉम्पिटिशन केल्यामुळं मी पण मोठ्या पदावर काम करतोय. त्यामुळे कॉम्पिटिशन करायचं असतं, झेलसी करायची नसते. ठीक आहे. त्याच्यानंतर माझा मित्र आणि त्याने इतकं आपल्याबद्दल बोलला, मला नाही वाटत की त्याच्या इतक्या ओळखी आपल्या कोणाच्या असते एकमेकात. डॉक्टर संदीप जगदाळे बाळू म्हणून तुम्ही त्याला एक असं म्हणता, पब्लिकमध्ये म्हणताना डॉक्टर. त्याच्याबद्दल आपल्या जे समज गैरसमज आहे, खूप पडकर, खूप हुशार, पण मला मित्र म्हणून इन्स्पायरिंग वाटतो, जो की आपल्याला प्रेरणा देतो. त्याच्यासोबत तुम्ही वेळ घालवा, वेळ कसा गेला कळणार नाही. माझा एक मित्र आहे तुषार कांबळे म्हणून, त्याच्यासोबत बीजे मेडिकल होता. तो सांगतो, बाळू सोबत राहिलं तुला मेडिसिनची पण गरज आहे. म्हणजे इतका तो जबरदस्त आहे. त्याने माझा परिचय कसा 9वीमध्ये मी आल्याच्यानंतर झाला. 9वी 10वीला आम्ही क्लोज फ्रेंड झालो. मी आणखीन त्याच्या संपर्कात आहे. माझे फोन असतात, त्याशी बोलणं होतं. इथं आल्याच्या नंतर आवर्जून भेट पण होते. प्रत्येक गोष्टीचं ज्ञान जर कोणाला असं तर त्याला, म्हणजे राजकारणापासून समाजकारणापर्यंत, खेळापासून ते अगदी इंटरनॅशनल पॉलिटिक्स पर्यंत सगळं काय जर विचारायचं असेल की असं का झालं हे विचारायचं असेल तर त्याला विचारा. मेमरी इतकी शार्प आहे, लक्षात गोष्टी कशा ठेवायच्या हे मी त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टीला तो दुसऱ्या गोष्टीशी जोडतो आणि त्याच्यावर ती गोष्ट लक्षात ठेवतो. एखादा फोन नंबर जर शोधायचा असेल, आपण आता ट्रू कॉलर आहे अगोदर नव्हतं,
मोबाईलमध्ये फोन आला येऊन जातो. कसा शोधायचा बॉलर विचारायचा. त्या दिवशी मी तो फोन केला होता, त्या दिवशी इतके कसा केला, मग त्या वेळेला बरोबर तिला सापडलं. ट्रुकॉलर आता आलो, ट्रुकॉलर आधी म्हटलं इतक्या कला त्याच्याकडे आहेत. तो जो कॉम्पिटिशन म्हणतो खरंच कॉम्पिटिशन करतो आणि कॉम्पिटिशन मध्ये हार मानत नाही. आणि हारला तरी पुढे उठून कॉम्पिटिशन करतो, खेळात चिडतो. ही पण तितकीच महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे संदीप जगदाळे क्रिकेट खेळायला जर गेला तर त्याला 2दा आउट करावं लागेल. तो एकदा कधीच आउट होतो, देतच नाही आउट, नाहीतर खेळ बंद करतो. बॅट कट आउटच नाही, किपरकडे आउटच नाही, कॅच आउट नाही, नाही लागलाच नाही, कंटाळून गेलो, कडा उडला. म्हणजे त्याच्यामध्ये इतके गुण आहेत, पण ते सगळे गुण घेण्यासाठी कुणाला वाटतं आता डॉक्टर फोन करत नाही, भेटत नाही. बरेच जण म्हणून प्लीज कॉन्टॅक्ट करतात, मग तो माझ्या कॉन्टॅक्ट. त्याला विचार, मी जर त्याला फोन केला तर पहिला प्रश्न विचारतो त्याला की तू फ्री आहेस का. डॉक्टर एक वर्क खूप हार्ड आहे, काम असतात त्यांना, कामानिमित्त त्यांना वेळ मिळत नाही. मी पंडिताला फोन केला तरी त्याला पहिला प्रश्न विचारतो की वेळ आहे, नंतरच बोलतो. लोकांना माहित असेल की डॉक्टरची किती म्हणजे हार्ड वर्क आहे. म्हणून कुणी नाराज होऊ नका, तुमच्या सगळ्या आठवणी त्याच्याकडे सेव्ह होईल. त्याच्यामुळे त्याच्यावरती नाराज होऊ नका. मी तरी 8वी आलो, तो तुमच्यासोबत जेव्हापासून तुम्ही आला तुम्ही सगळे त्याला ओळखता. एवढंच काय, आपल्या बॅचचं नाव सुद्धा बाळूची आणि बंड्याची बॅच असून याच नावाने ती बॅच सेव आहे. किंवा मान्य करा किंवा नका. एक आठवण सांगायची, किस्सा निघाला म्हणून. किती खोडकर होता ते सांगतो तुम्हाला. तांबे सरांची ट्युशन असेल त्या तिथे, आणि समोरच विजयलक्ष्मी वाल्याचं हॉटेल झालं, नवीनच हॉटेल झालं. सकाळी विजयलक्ष्मी मला पेढे करून ठेवायचा. मोठं प्लेट त्याची असायची, त्या प्लेटमध्ये पेढे करून ठेवायच्या. पेढ्यावर पेढ्याचे 2-3 तर त्याचे असायचे पेढ्याचे. मग आम्हाला पेढे खायचे. मग मी जायचं गोडसोबत पेढे खायचं. 1 प्लेट पेढा घ्यायचा. किती घ्यायचा? 1 प्लेट. आणि बसायचं कुठं? ज्या टेबलवरती ती प्लेट ठेवलेली तिथं. आणि विजयलक्ष्मी महाराज सकाळी काम असायचं, त्याला पीठ मळायचे, त्याला काम करायचे, सकाळच्या भाज्या करायच्या. तो त्याच्या कामात व्यस्त. आम्ही पेढे घेतले, बसलो आम्ही ट्युशनची वाट बघत. आणि पेढे खावे किती, म्हणजे 1-2 जर पेढे काढले तर त्याला बोलतोय आधी लाईन. आणि ही आयडिया त्याची लाईन का लागते म्हणजे मग देणार नाही. कुणी खाल्ले ते पेढे त्याने हात वरती करा. मी मान्य करतो, तो रे आम्ही. म्हणजे इतकं आयुष्य त्यांनी सहजतेने आणि इतकं बिनधास्त जगलाय. आणि आम्हाला पण जगायला शिकवलं. जे त्याच्या संपर्कात आहे त्यांना तसंच त्यांनी जगायला शिकवलंय. तशाच प्रकारे जगतोय. काही अडचण आली तर निश्चित त्याला मी फोन करत असतो. तो जे पण काही सुखदुःखाचे कार्यक्रम आपले होतील त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये आपण एकत्र आहोत आणि भविष्यामध्ये पण आपण एकत्र येऊ. त्याचबरोबर जर काय तुम्हाला आर्थिक पैशाची कधी भविष्यामध्ये गरज पडली
तर ते सुद्धा पूर्ण करण्यासाठी आपण सगळी संपूर्ण बॅच आपली सक्षम आहे. हा ग्रुप हां, जर भविष्यामध्ये कुणाच्या काय अडचणी आल्या तर साहजिकच त्या अडचणी तुम्ही ग्रुपला शेअर करा. त्या अडचणी पूर्ण करण्याचे किंवा पूर्ण करण्यासाठी ही आपली बॅच सक्षम आहे. तर एवढंच बोलतो मी आणि हा कार्यक्रम इथं संपला असं जाहीर करतो. थँक्यू. हां, तुम्हाला पूर्ण वेळ करायची असेल तर तुम्ही करू शकता.